हो काय? साधं पत्र लिहिता येत नाही? आयडिया. आता विचारच करायचा नाही, जे सुचेल ते लिहून टाकायचं. काय आयडिया आहे का? माझ्या प्रेमळ जीवा, हे सुचत नव्हतं. माझ्या प्रेमळ जीवा, प्रेमळ जीवा, प्रेमळ जीवा, जीवा जीवा. कशाला ओरडला? तुला कोणी हात मारली? आईला खाली बस. जीवा जीवा असं जीव गेला का ओरडला? मग माझं काय झालं असं सांगा बघू. अरे मी उशेला हात मारली, तिला म्हणालो मी प्रेमळ जीवा, तुला नाही. उषा? ही कोण उषा? हो, आपल्या मूर्खनीचं नाव तर गंगू आहे. गव्हाण केवढा मोठा डिंब आहे. अरे मूर्खा, वळकरणीचा इथे काय संबंध? उषा, माझी प्रेयसी उषा. आईला तुमचो मग बदल नाही का? मग आपलं कसं आहे बघा, आपलं तिच्यावर प्रेम बसतं, तिथं आपण सरळ हात पकडतो आणि तर येते सरळ बाहेर. आपला कायदा. हे बाबा, ती पोरगी तशी नाहीये. पोरगी कशी आहे सांगू? ती पोरगी नाहीच तसली, अरे मुंडी लाखाची असली, पण वटायला हवी, वटायला हवी, मला गटायला हवी. अरे असली अव्वल हुंडी पोरगी पोरगी, अरे असली अव्वल हुंडी, लाखात मिळायची नाही. अरे वरती करून वर बघायची शामत नाही. तिच्या डोळ्याची काळी मुंगी त्याला जसायला हवी. ही लाखाची अस्सल हुंडी मला वटायला हवी. अरे असूपणा तिला चालत नाही, सावट पाचटपणा तिला भावत नाही. ते माझ्या मनात खूपच तिला खपत नाही. माझ्या मनात झालेली प्रेमी ती ठरून जायला हवी. या लाखाच्या अस्सल हुंडी तुला, या प्रेमाच्या सुंदर कुंडीत गळी फुलायला हवी. पण कळी एकदा फुलली, बरं कळी एकदा फुलली, माझ्या गोल गोल थांबाना फुलली. आणि चक्क माझ्या संगतीनं सिनेमाला आली, चक्क सिनेमाला आली. हो बाय करा क्षेत्राच्या अंधारी शेजारी शेजारी, क्षेत्राच्या अंधारी त्या बसलो शेजारी. ती माझ्या बाजूला मी तिच्या बाजूला, माझ्या मनातला बाळी तिचा चेहरा तुला. शेवटी ठरलं मनाशी ठरलं, शेवटी ठरलं मनाशी ठरलं, हिंमत करावी. जवळ आलेली संधी जरा हातात धरावी, जरा हातात धरावी. माझ्या मनातली चावट गंमत तिला पटायला हवी. ही लाखाची अस्सल हुंडी मला वटायला हवी. एकाच्या अंधाराचा जरा फायदा घ्यावा, मुकाच्यानं एकच मुका तिचा घ्यावा. केव्हा घ्यावा? पण मुका नाही तर नाही, हातात हाती घ्यावा, घ्यावा की द्यावा, घ्यावा की द्यावा. पण हात नाही तर नाही, तुटपुट्टा स्पर्श व्हावा. हात नाही तर नाही, तुटपुट्टा स्पर्श व्हावा. कुठं परत चटकन 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 स्पर्श व्हावा. हात ठरला, हात ठरला, दगडाला स्पर्श करावा. हात हळूच पदराच्या टोकाची सहजच न्यावा. हात हळूच पदराच्या टोकाची सहजच न्यावा. केला केला हात तिकडे केला, पदराच्या टोकी आला, आणखी जवळ गेला. जवळ अजून जवळ गेला. एका एके जगामध्ये लक्ष उद्या झाला, एखादा सिनेमा मताची झाला. तरी 2 तास 52 मिनिटं
हवी लाखाची मुठीही मला वाटायला हवे मला वाटायला हवे साहेब बसा तोवर गरम गरम चहा घेऊन येतो जा लवकर आण रे बाबा प्रेमळ जीवा माझ्या लाडक्या प्राणा माझ्या लाडक्या प्राणा माझ्या लाडक्या प्राणा लाडक्या प्राणा म्हणायला तुला काय वेळ लागले आणि तू प्रेमळ जीवा म्हणून कुणाच्या नावानं अंबरडा बोलतोय मी हे प्रेम पत्र लिहितोय मी प्रेमपत्रच लिहितोय. अरे चोरा तू कोणाला प्रेम पत्र लिहितोय निशा निशा टोंगेरे आपल्या वर्गातली. काय म्हणतोस अरे मी पण तिच्या आईला तिच्या मोठ्या बहिणीला उशेला मोठ्या बहिणीला वंडरफुल वंडरफुल भैया का म्हणजे दोघे आपण एकमेकांचे प्रेम साडू होणार. ये 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 रे साडवा गाडवे गाडवा. अरे त्या राव बहादूर टोणगेनी त्या दोन्ही पोरी पाठवल्या ना जाफराबादला हशील आडवा. हेच लिहून कळविणार होतो मी. काय म्हणजे मी असं पत्र लिहायला घेतलं असं पत्र लिहायला घेतलं तेवढं हे पत्र आलं. उत्तर आलं की काय नाही रे हे पत्र माझ्या मावशीच्या सेक्रेटरी बाईंचं. सेक्रेटरी ठेवायला तुझी मावशी राणी लागून गेली वाटत. झाला तुझा सराई मध्य भारतात आहा मध्य भारतात कांदा नावाचं एक लहानसा संस्थान आहे. त्या संस्थानाची राणी माझी मावशी. अच्छा 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 म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी मुंबईला विमानानं आल्याचं मी टाइम्स ऑफ इंडियात वाचलं. त्या मावशी सक्ती मावशी बहिणीची धाकटी आई. आई 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 आजीलपणा पुढे करा भैया. केव्हा आली तुझ्या बघ बघ कसा लाईनीवर आला तो. तुझी महाराष्ट्रातली मावशी मध्य भारतातल्या कांदा संस्थानाची राणी कशी झाली भैया ती एक अद्भुत रम्य कादंबरीच आहे रे. कादंबरी आहे तू वाच मी चहा पितो. मी वाचत नाही मी ऐकवतो. ऐक संस्थानाचा एक राजा मावशी राणी झाली कशी त्याची तुला सांगतो मजा सांगतो मजा. मावशीर माझी मावशीर फार होशी मावशीर फार होशी या मनानं खूपच शिकली घेऊन त्रास आणि मावशी एक दिवशी झाली पाच BA पास. तिला नोकरीची लागली आस पण नोकरी